मतचोरी झाल्याचा राहुल गांधी यांनी आरोप केला आणि यानंतर राजकारणामध्ये एक मोठी खळबळ माजलेली होती आणि असं असताना शरद पवार यांनी सुद्धा आता एक अत्यंत मोठा असा दावा केलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये 288 पैकी तब्बल 160 जागा जिंकून देण्याची ऑफर घेऊन दोघा जणांनी आपली भेट घेतली होती असा गौप्यस्फोट पवारांनी केला। मात्र त्यावेळी आपण त्यांची गाठ राहुल गांधी यांची घालून दिली। मात्र अशा प्रकरणामध्ये आपण पडायला नको असं त्यावेळी आपलं आणि राहुल गांधी यांचं ठरलं असंही पवारांनी म्हटलंय। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही येत, पण मी त्याचं खर्च दिलं नाही। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि जवळला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली। मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं। एक मिनिट, लेट हिम फिनिश। ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा भाषेला मेळ कसा नाही हा निर्णय मी घेतला आणि त्यात दुर्लक्ष